कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कार्यकर, तुम्ही पाठवलेले सगळे चेक साइन करून पाठवतोय. आजच्याच हे पेमेंट्स करून टाका, इम्पॉर्टंट आहेत. प्रेझेंटेशन? हा, मी पाहिलं ते प्रेझेंटेशन. मी तन्मयला रिव्ह्यू करायला सांगितलंय. केदार काकाचं पण काय म्हणणं आहे बघूयात आपण. नाही, मी ऑफिसला आलो की बोलूयात ना त्याच्यावर. WEN. तुझ्या बहिणीला आणि आईला त्रास दे. पॉवर हवे ना, पॉवर पॉवर हवे की नाही, मग असं करायला लागेल. SBY. रीमा, तू हे काय करतेस? रीमा, तू काय करतेस? ईशा, ते पे. रीमा, तुला सांगितलंय बाबांचा वस्तू तर नको हात लावूस. ईशा, मी सांगितलंय ना तुला. रीमा, तुला एकदा सांगितलं ना नको. काय 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 चाललंय, काय चाललंय? हा, बाबा बघ ना, ईशाने काय केलं तुझ्या चेकबुक वर. सगळं तिथंच नाव लिहिलं. ईशा, का केलंस तू असं? मी सांगत होते तरी तिला नको करू, तरी ती ऐकतच नाही माझं. बाबाच्या कामाच्या गोष्टी आहेत, हात नाही लावायचा. कळत नाही तुला? तुला काय वाटलं तू लहान आहे म्हणून तू वाटेल ते करशील आणि मी सगळं चालवून घेईन? हात का लावलास तू? हात का लावला? मी काय विचारतोय? ते तर तू अजिबात मध्ये बोलू नकोस. लाडाने शेफारली. हे परत असं काही करशील ना, मी बोलणार नाही तुझ्याशी, कळलं? ओरडू नका ना, ती घाबरली ती. रडू नको, रडू नको, रडू नको. पाय येते तुला. नाही ग बाळा, शांत हो, शांत हो, शांत हो ग सोन्या. इकडे बस, बस बस, नाही रडायचं असं. पाणी पिणार तू? हे पाणी. शांत हो, असं नाही रडायचं, अजिबात नाही रडायचं. बाबा ओरडले म्हणून एवढं रडू येतंय ना. तू शांत शांत. नाही शांत हो, अजिबात रडायचं नाही आता. मला माहिती आहे तू रीमाला वाचवायला असं वागलीस ना. रीमाने चेकबुक खराब केलं होतं ना. आई, हे तुला कसं कळलं? मी आई आहे की नाही तुमची? मला तुमचं हँडरायटिंग कळतं. मला एक पिंकी प्रॉमिस करशील? मला माहिती आहे तुझं रीमावर खूप प्रेम आहे, तू तिची खूप काळजी घेतेस. पण रीमा कशीही वागली ना तरी तू कायम तिच्याशी चांगलंच वागायचं. होय. ती लहान आहे की नाही तुझ्यापेक्षा. काही गोष्टी तिला नाही समजत, तेव्हा तू तिला सांभाळून घ्यायचं. होय. पिंकी प्रॉमिस. चल आता हसून दाखव आईला छानपैकी. असं रडवेली छान नाही दिसत बघ, कशी दिसते ही. छान दिसते. आई, पण बाबा माझ्या एवढे काय रागवले? ते माझे किती नार करतात. मी त्यांच्याशी कट्टी घेणार मग.
असं नाही करायचं. अगं बाबांना माहितीच नव्हतं ना की रीमाने चेकबुक खराब केलं. त्यांना वाटलं की तू चेकबुक खराब केलं म्हणून ते तुला ओरडले. मी नाही का तुम्हाला ओरडत तुमचं काही चुकलं की, तसंच बाबा ओरडले. पण तू काळजी नको करू, मी बाबांना सांगेन चेकबुक ईशाने नाही रीमाने खराब केलं. नको आहे, नको सांगूस, नाहीतर बाबा मला ओरडतील. बरं बाई, मग मी त्यांना सांगेन की तुम्ही यापुढे ईशाला असं ओरडत जाऊ नका, ठीक आहे? आई ते पण नको सांगू, नाहीतर बाबा तुला ओरडतील. मग मी बाबांना चांगलाच धडा शिकवेन. म्हणजे तू काय करणार आहेस? डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ आई. नक्की काय झालंय? रीमा असं का वागते? रीमा अशी नाहीये. नेमकं काय झालंय ते शोधून काढायला हवं. रीमा, बाळा तू खाली जाऊन खेळ जा. मी ठेवते सर. झालं चिडून की अजूनही राग गेला नाहीये? नेत्रा तू पाहिलंच ना तिने काय केलंय ते. अहो म्हणून एवढं ओरडायचं? तुम्ही बघितलं ना कशी रडत होती ती. कसं बसं शांत केलंय मी तिला. अगं पण तिला कळायला हवं ना नेत्रा. अहो आपल्याला कळायला हवं. त्या दोघी लहान आहेत. आपण आपल्या कामाच्या वस्तू अशा नाही ठेवायच्या त्यांच्या समोर. आता त्यांना काय माहित असणार चेक किती महत्वाचा असतो ते. बरोबर आहे. मला म्हणत होती मी बाबांशी कट्टी घेतलीये. मला नाही वाटत आता तुमच्या जवळ येईल. का जवळ नाही येणार माझ्या? कारण रागवली ते तुमच्यावर. खूप वाईट वाटलंय तिला. असं काही होणार नाहीये नेत्रा. ईशा रीमा दोघींना माहितीये त्यांचा बाबा त्यांच्यावर किती प्रेम करतो. नेत्रा मला खरंच टेन्शन आलंय ग. ओरडताना नाही आलं टेन्शन? अगं पण महत्वाचे चेक्स होते. हो पण आता दुसऱ्या चेकवर सही करून होत आहे ना काम. खरंच एवढं ओरडायची गरज होती का? आणि आपल्या मुली खूप शहाण्या आहेत. प्रेमाने समजावून सांगितलं ना की त्या घेतात समजून. काहीच गरज नव्हती हो चिडचिड करायची एवढी. सॉरी. तर सॉरी मला नका म्हणू. तुमची लाडकी परिराणी खूप रुसली आहे तुमच्यावर. तिला जाऊन सॉरी म्हणा. बघा ऐकते. नेत्रा खरंच खूप टेन्शन आलंय मला. काय करू? एकतर मला कळत नाहीये आता तिच्या समोर जाऊ कसा मी. एवढं ओरडायला नको होतं मी तिला. जेवढ्या रागाने ओरडलात तेवढ्याच प्रेमाने समजावून बघा. बघा ऐकते का? कठीण आहे हा टास्क. हो मग बाप होणं कठीणच असतं. आणि रुसलेल्या आईपेक्षा रुसलेल्या मुलीचा राग काढणं तर सगळ्यात जास्त कठीण असतं. एक काम करतो मी तिला ना मस्त एक चॉकलेट आणून देतो. खूप चॉकलेट? अहो आपली मुलगी ती. तुम्हाला वाटतं चॉकलेट दिल्यानंतर तिचा राग जाईल? अरे एक काम करतो तिला ना छान बाहुली आणून देतो. बाहुलीला तर ते डुंकूनही बघणार नाही. मग काय करू मी? आता तुम्ही ओरडला तुम्हीच दिसतारा. आणि तसं मी तुमची काही मदत करणार नाही कारण मी सुद्धा तुमच्यावर रुसले. तू का रुसलीस माझ्यावर? हॅलो. कठीण आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.